महाराष्ट्रामध्ये जी चळवळ जी उभी राहिली त्याची सुरुवात आपण असं म्हणू शकतो अगोदर सगळं थंडावलेलं होतं आणि आपल्या लिंगायत सेवा संघामुळे हे परत एकदा पुनर्जीवित झालं. असं कसं काय म्हणू शकता तुम्ही समाजाचं काम करताय आणि तुम्ही समाजाच्या कामाला नाही. मी म्हणलं जे होणार नाही त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही बरोबर. आणि त्याच्यासाठी खर्च करायची बी माझी इच्छा नाही. त्याने म्हणले कसं काय होणार नाही. मी म्हणलं वीरशैव लिंगायत हे अखिल भारतीय वीरशैव महासभा 10-20 वर्षापासून मागते आहे, परंतु ते का होत नाही ह्याच्यावर अखिल भारतीय वीरशैव महासभेत कधी मंथन झालंय का तुमचं? शरणू शरणार्थी नमस्कार. परत एकदा आपलं स्वागत आहे लिंगायत जागर चॅनलवरती. आज आपल्यासोबत आहेत इंजिनियर विजयकुमार शेटे सर. मागच्या 20 वर्षापासून सर लिंगायत मूवमेंट आणि लिंगायत विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये प्रवास करून विविध प्रकारचे व्याख्यानमाला कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आज आपण परत एकदा सरांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करूया. स्वागत आहे सर. शरणू शरणार्थी. शरणू शरणार. महाराष्ट्राचे अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष चाकोते ह्यांचा फोन आला मला. त्यांचा फोन आला की असं असं सोलापूरमध्ये आम्ही एक कार्यक्रम लावलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला गृहमंत्री तत्कालीन आदरणीय सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे, तर ही अल्पसंख्याक दर्जासाठी आपल्याला त्यांना निवेदन द्यायचं आहे. तर तुम्ही एक संघटनेचं पदाधिकारी ह्या नात्यानं तुम्ही तुमचे कार्यकर्ते घेऊन यावं. मग मी त्याच्या अगोदर त्यांची माझी अशी प्रत्यक्ष ओळख नाही किंवा संपर्कही नाही. मग मी त्यांना एक प्रतिप्रश्न केला. आता तसा मी खूप लहान, त्याने म्हणजे माझे आमदार राहिलेले आहेत चाकोते सर. हां, मग ते वयानं मोठे आहेत. मग मी त्यांना प्रतिप्रश्न केला, काय नावानं मागायची म्हणलं मायनॉरिटी. हां, तुम्ही काय नावानं मागणार? त्यांनी म्हणले लिंगायत वीरशैव. हां, वीरशैव लिंगायत नावानं आपल्याला मागायचं. मी म्हणलं आप्पा माझ्याकडे वेळ नाही म्हणलं. त्यांना एकदम करंट लागला. ही साधा पोरगा माझ्यासारख्या माणसाला वेळ नाही म्हणते म्हणजे. ठीक आहे म्हणले. त्यांनी फोन ठेवला, पण त्यांना ती राहावं, त्यांनी लगेच 5 मिनिटात परत फोन केला. मला म्हणले तुम्ही असं कसं काय म्हणू शकता तुम्ही समाजाचं काम करताय आणि तुम्ही समाजाच्या कामाला नाही. मी म्हणलं जे होणार नाही त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. बरोबर. आणि त्याच्यासाठी खर्च करायची बी माझी इच्छा नाही. त्याने म्हणले कसं काय होणार नाही. मी म्हणलं वीरशैव लिंगायत हे अखिल भारतीय वीरशैव महासभा 10-20 वर्षापासून मागते आहे, परंतु ते का होत नाही ह्याच्यावर अखिल भारतीय वीरशैव महासभेत कधी मंथन झालंय का तुमचं? बरोबर. त्याच्यावर काय रिसर्च झालाय का तुमचा? मग जी गोष्ट होणार नाही ती म्हणले कसं काय होणार नाही. मी म्हणलं वीरशैवची फिलॉसॉफी वेगळी आहे, लिंगायत फिलॉसॉफी वेगळी आहे. बरोबर. लोक जरी सगळे एकमेकाला वीरशैव लिंगायत समजत असली, परंतु विचारधाराची जी आहे ती दोन्ही एकदम अपोजिट आहे. त्याच्यामुळं दोन्ही मिळून जर तुम्ही धर्म मागताय तर तो मिळणार कसा? बरोबर. तर मग म्हणले ते, मग त्यांना एकदम शॉक लागला. त्याने म्हणले तुम्ही उद्या काही करून सोलापूरला यायचं. मी इथली जी आमची टीम आहे, जी म्हणजे सगळी ज्ञानी टीम ज्यांनी ड्राफ्ट तयार केला आहे, ती टीम आणि तुम्हाला कोणाला घेऊन यायचं आहे ती तुम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत सोलापूरला यायचं. आपण दिवसभर चर्चा करू. तुमचं जर योग्य असेल तर तुमच्या पद्धतीनं ड्राफ्ट आपण तयार करू. मग मी गुलबर्ग्याहून संजय माकनना बोलवलं. लातूरहून मी उमाकांत पंचाक्षरी, आत्ताचे आमचे लिंगायत सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जोकारे, आम्ही 4 जण तिथं त्यांनी 10-15 माणसं बोलवलेली होती. सकाळी 10 वाजल्यापासून आमचं मंथन चालू झालं. मग आम्ही का होणार नाही हे अगोदर विश्लेषित केलं. वीरशैव लिंगायत का होत नाही, त्याची कारणं काय आहेत, संवैधानिक कारणं आहेत त्याची. बरोबर. किंवा सांगा म्हणले आता ह्याला उत्तर काय आहे तुमचं. ते सगळे तज्ज्ञ होते लोक, सिनियर लोक होते. त्याने म्हणले नाही, त्यांनी म्हणतात ती बरोबर आहे.
म्हणजे तुमचा पहिल्याच शॉटला हां पहिल्याच चर्चेमध्ये. पहिला त्याने म्हणजे आम्हाला डिबेट सुद्धा केली नाही. ओके. फोन केला त्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वीरशैव महासभेचे भीमण्णा खंडरे आणि अजून काही महाराज लोकांनी त्यांनी फोन केले. फोन केल्यानंतर भीमण्णा खंडरे म्हणले नाही नाही ते ड्राफ्ट त्यांनी जी तयार केला आहे तो मला पाठवा, मला जर योग्य वाटला तर आपण पुढं तो ड्राफ्ट देऊ. मग त्यांनी त्यांना ते त्यावेळेस ह्याच्यावर खंडरे साहेबाला पाठवला. त्यांनी 2 दिवसांनी ती सगळा वाचून योग्य आहे म्हणून सांगितलं आणि मग तो आमचाच ड्राफ्ट सुशीलकुमार शिंदेजींना पाठवला. म्हणजे आपण लिंगायत नावाने दिलं. हां, लिंगायत नावानं, फक्त लिंगायत नावाला, लिंगायत धर्माला मान्यता मिळावी आणि लिंगायत समाजाला, म्हणजे लिंगायत समाजामध्ये जवळपास 300-350 पोटजाती आहेत. ह्या सगळ्या त्याच्यातल्या काही आरक्षणामध्ये आहेत, परंतु बाकीचा उर्वरित समाज हा पूर्ण ओपनमध्ये आहे. मग ते मायनॉरिटीचा लाभ, जी की धर्ममान्यता स्वातंत्र्यपूर्व काळात होती अगोदरपासून. हां, म्हणजे जी पहिली जनगणना आहे त्याला स्वतंत्र कॉलम होता लिंगायत म्हणून, परंतु आपल्यातल्याच काही अंतर्गत लोकांनी त्या पुढच्या जनगणनेमध्ये ते म्हणजे पहिल्या जनगणनेमध्ये आपल्याला शूद्रामध्ये धरलेलं होतं. मग आम्ही शूद्र नाही, आम्ही लिंगी ब्राह्मण आहेत. मग ते म्हैसूरच्या राजापाशी काम करणारे काही आपले इथले पंडित समाजातले आपल्या, त्यांनी ती राजापाशी गळ घालून ते तेव्हा इंग्रज अधिकारी जनगणना करायचे, त्यांना पत्र लिहिलं की आम्हाला शूद्रामध्ये नाही, आमची लिंगी ब्राह्मणमध्ये नोंद करा. मग ते दुसऱ्या जनगणनेला त्यांनी कुटाणा केले ते राजाला सांगून वगैरे, परंतु पुढं बी ते लिंगायत ही स्वतंत्रच ओळख. 2013 मध्ये नेमकं नंतर काय झालं त्या? मग आम्ही त्या सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये 2013ला आम्ही ड्राफ्ट दिला पूर्ण आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांना. त्यांनी तो दुसऱ्या दिवशी फॉरवर्ड केला सामाजिक न्याय विभागाला, शैलजा म्हणून त्यावेळेसच्या सामाजिक न्याय मिनिस्टर. परंतु अखिल भारतीय वीरशैव महासभेतले आपले लोक लगेच त्याने एक 20-25 जण दिल्लीला मिळून गेले. त्याच्यात आदरणीय अण्णा अरविंद जत्ती सुद्धा होते. आणि ह्यांनी मग तिथं परत वीरशैव लिंगायत नावानं, म्हणजे जे निविदा ऑलरेडी गेलेली होती, ह्यांनी लगेच ह्यांचं पित्त खवळलं की ह्यांनी लगेच जाऊन वीरशैव लिंगायतची त्याच्यावर काम चालू आहे तोपर्यंत ह्यांनी जाऊन दिलं निवेदन. आणि ह्यांनी दिल्लीत आहे तोपर्यंत तर शैलजाचं पत्र आलं माघारी की वन हॅज पुट पिटिशन फॉर लिंगायत रिलिजन अँड वन हॅज डिमांडेड फॉर वीरशैव लिंगायत. म्हणजे एकाच समाजाच्या लोकांनी 2 वेगवेगळ्या मागण्या केल्यात म्हणून रिजेक्ट. म्हणजे 2 निविदा गेल्यामुळे, 2 मागण्या केल्यामुळं ते रिजेक्ट झालं असं त्यांनी त्यावेळेस लिहून पाठवलं. ओके. हां, 2013 मध्ये. नंतर मग आता 2013 नंतर परत काय काय झाले प्रयत्न? मग त्याच्यानंतर 2000 मला वाटतं 14चं लोकसभा झाली. त्याच्या अगोदर संघर्ष समितीचं त्याच्या अगोदर लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून आपण सोपल साहेबाला भेटलो. त्यावेळेस म्हणजे जुन्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री होते त्या कार्यकाळात. हां, मग ते त्यांना जाऊन मी ड्राफ्ट दिलो. समाजाचा नेता या नात्यानं बार्शीला जाऊन त्यांनी एका खेड्यात कार्यक्रमात होते, तिथं जाऊन त्यांना ड्राफ्ट दिलो आणि त्यांना सांगितलं की शासनाबरोबर मीटिंग लावा. ठीक आहे म्हणले, पण सोपल साहेब स्वतः वकील आहेत. मी म्हणलं साहेब तुम्ही एकदा ह्याच्यावर वेळ काढून नजर मारा, कारण ही सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. बरोबर. परत मी बार्शीला भेटल्यावर म्हणले अरे ते कुठं गेला की ड्राफ्ट, म्हणले अजून दे. परत दिलो. मग त्यांनी नांदेडच्या काही लोकांना, अजित पवार साहेबांनी त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री, तर त्यांनी वेळ दिला होता. मग तू त्या दिवशीची ये म्हणले, मी त्या दिवशी तुझं अंतर्भूत करतो त्या मीटिंगमध्ये. मग
आम्ही 1-2 कार्यकर्ते गेलो मी मुंबईला त्याच दिवशी. मग नांदेडकरांचा प्रश्न होता पहिला की आमच्या रेकॉर्डला लिंकडेर नोंद झाले. ताराकांत पाटील म्हणून त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे तिथले अध्यक्ष होते, तालुका अध्यक्ष देगलूरचे, त्यांनी ते डेलिगेशन घेऊन आलते आणि त्यांनी सांगितले की ती लिंकडेर झालं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला आरक्षण. हां त्या एरियामध्ये वाणी आहेत म्हणजे ऑन रेकॉर्ड, तर ती आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही, तर ती नोंद आमची उडवावी ह्या कारणासाठी त्याने आलते. मग ती झाल्यानंतर सोपल साहेब म्हणले काय आणलास तू दाखव. आता 2 वेळेस दिलेला ड्राफ्ट मी परत त्यांच्या हातात दिला. त्याने तिथं वाचला. मग माझं पहिलंच मागणी होती लिंगायत सेवा संघा थ्रू लिंगायत धर्माला मान्यता मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्यात यावी. बरोबर. हा परत धर्ममान्यता आणि मायनॉरिटी मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस काय आणलंच म्हणले, अंगावर येतील म्हणले ती माझ्या अजितदादा, असलं काय तर आणतोच म्हणले. मी आपलं ठेवलो बाजूला. मग माग एक कार्यकर्ता होता त्याजवळ दिलो. मग त्याच्या अगोदर मला म्हणजे दादांच्या पेचा माझ्या बंधूला फोन आलता की बसवण्णावर काय साहित्य जेवढं मराठीमध्ये उपलब्ध आहे तेवढे पुस्तकं आणून द्या. मग मी चाललो तर मी घेऊन गेलो. बरोबर. मग मी ते असा गट्टा द्यायला दादाच्या हातात द्यायला उभं राहिलो. मला म्हणले तू लिहिलास का? मी म्हणलं नाही, दुसऱ्यांनी लिहिलेले आहेत, पण तुमच्या पेने देशमुख म्हणून पे होते त्यांचा फोन होता, तर त्यांनी सांगितल्यामुळं आणलेत. चांगलं केलंस म्हणले, ठेवलो. हां दुसरं काय आहे तुझं? मी लगेच ती ड्राफ्ट घेतला, तीच दिला त्यांच्या हातात दादांना दिलं तुम्ही डायरेक्ट. हां दादाने ती वाचलं, काहीच अडचण नाही, एंडॉर्समेंट केले, पे दिले, मुख्यमंत्री कार्यालयात पाठवून द्या म्हणले. झटपट काम झालं. झटपट. दुसरं काय आहे तुझं? मी म्हटलं सिलेबसमध्ये बसवण्णावर धडे होते ते आपल्या सरकारच्या काळामध्ये वगळलेत. तर मग त्यावेळेस शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा होते, त्याच्यावर लगेच एंडॉर्समेंट केले. तू स्वतः जा म्हणले दर्डाकड, त्यांना सांग पुढच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपण ते ॲड करू. तिसरं काय? मी म्हटलं मोठ्या साहेबाची भेट पाहिजे. तर त्यांची भेट हवी आहे, त्यांच्याबरोबर ह्या गोष्टीवर चर्चा करायची. मग त्यांनी इकडं तिकडं बघितले, ते साहेब उपलब्ध नव्हते, आमची काय भेट होऊ शकली नाही त्यावेळेस. मग लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर एक अतिवृष्टीची पाहणी करायला पवारसाहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब धाराशिवला आले. मग आमचं इथं एक म्हणजे त्यावेळेस कर्नाटकमध्ये कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांना घेऊन आम्ही विश्व लिंगायत महासभेचं गुलबर्ग्यामध्ये म्हणजे कलबुर्गीमध्ये गठन केलं होतं. कोरणेश्वर आप्पाजी त्याचे कायमस्वरूपी अध्यक्ष आणि बाकीचे अर्धे इकडले आणि त्याच्या माध्यमातून कर्नाटकमध्ये आम्ही दरवर्षी 2 दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन घ्यायचं. मग त्याच्यात आमचं ठरलं होतं की आता येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर आपण सगळ्या राजकीय पक्षांना निवेदन द्यायचं की तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये लिंगायताला आम्ही जर सत्तेवर आलो तर लिंगायताला धर्ममान्यता पूर्ववत करू आणि मायनॉरिटी स्टेटस आम्ही देऊ. हे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी समाविष्ट करावं असं आपण त्यांना निवेदन द्यायचं. मग ते विश्व लिंगायत महासभा, लिंगायत सेवा संघ ह्या दोन्हीच्या माध्यमातून मग माझ्यावर जिम्मेदारी त्यांनी दिली ती पवारसाहेब, त्यावेळेसचे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, गडकरी साहेब किंवा राज ठाकरे, सगळ्यांनाच भेटायचं. हां ह्यांना भेटून ते निवेदन द्यायचं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये. म्हणजे आपला विषय चर्चेत येतो ना. मॅनिफेस्टोवर आला म्हणजे विरोधकाला बी त्याची दखल घ्यावी लागते ना. बरोबर. कमीत कमी हां त्या हिशोबानं मग ते मॅनिफेस्टोमध्ये देण्यासाठी मग मी ते निवेदन आदरणीय पवारसाहेबाले धाराशिवला मुक्कामी होते. मग तिथं बंधूला फोन केलो. मग त्याला वेळ दिले त्यांनी, सकाळी 6 वाजता या म्हणले. मग मी 2-3 गाड्या घेऊन लातूरून गेलो, साहेबाला निवेदन दिलो न ती पूर्ण ड्राफ्ट माझे रेडी होते त्यावेळेस अगोदरचे. हां धर्ममान्यता किंवा मायनॉरिटी स्टेटस आणि ओबीसी म्हणजे
कॅटेगरीनुसार आरक्षण. हम्म. तर ही सगळा ड्राफ्ट मी साहेबाला दिला. मग साहेब म्हणले आज तर वेळ नाही, ती राहू दे म्हणले, मी वाचतो. पण आता वेळ गेली आहे म्हणले, मॅनिफेस्टो तयार झाला आहे, पण विधानसभेला मी ॲड करायचं बघतो म्हणले. विधानसभेच्या वेळेस ओके. लोकसभा तोंडावर होती एकदम, म्हणजे जवळ आलेली होती. त्यांनी कृषी मंत्री होते त्यावेळेस, त्या हिशोबानं अतिवृष्टीची पाणी करायला आलेले होते. मग तो ड्राफ्ट दिला मी, माझी साहेबांची पहिली वेळ. साहेबांनी त्या ठिकाणाला जाईपर्यंत तो ड्राफ्ट वाचलाय. अरे वा. हां, ड्राफ्ट वाचला आणि त्याने परत 1 तासानं आले घराकडे जेवायला, की फोन केला मला राणादादांनी. राणादादाच्या घरी थांबलेले होते, की कुठवर आहे म्हणले तू, साहेबांनी बोलवलंय. मी म्हणलं मी लांब आलो, आता लातूरच्या जवळ आहे. बरं ठीक आहे म्हणले, पुन्हा पुण्यात वगैरे भेट घेतो. झालं ते आमचं. मग साहेबाला त्या ड्राफ्टमुळं पूर्ण अभ्यास झाला आपला. म्हणजे पहिल्यांदा शरद पवार साहेबांना आपल्या लिंगायतांचा विषय हां त्या ड्राफ्टमुळे कळाला. हां हां म्हणजे साहेबाला ते आता साहित्य त्याने वाचलेलं असेल, त्यांना आपल्यामुळंच कळालं असं म्हणत नाही मी, परंतु डिटेल आपण तो त्यांना ती मागण्या आपल्या डिटेलमध्ये कोणत्या आधारावर होऊ शकतात ही सगळं ड्राफ्टच दिलो ना मी. बरोबर. मग ते त्याच्यामुळं त्याचा परिणाम काय झाला की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, मग लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर मंगळवेढ्यासाठी पण माझी मागणी होती मंत्रालयामध्ये, हां, अजितदादाकडे दिलेली. तर त्या मंगळवेढ्याच्यासाठी त्यांनी तत्कालीन कलेक्टर जगदीश पाटील म्हणून होते, त्यांना बोलवून घेऊन त्या मार्गी लावायचं सांगितलं, ती जागा बघा म्हणून. मग त्यांनी ती कृषी विभागाची जागा बघितली तवा 2014मध्ये, 13-14मध्ये. आणि दरम्यान केंद्र शासनाचा GR आला. ओके. की केंद्र शासनाची कुठलीही जमीन ही हस्तांतरित दुसऱ्या विभागाला होणार नाही. मग तो विषय बारगळला. मग अजितदादांनी त्यावेळेस 7 करोड रुपये जागा घेण्यासाठी प्रोव्हिजन केलं, पुरवणी अर्थसंकल्प. नवीन जागा घेणे. हां, नवीन जागा बघा म्हणले. आता जागा घ्यायची तर त्याला ट्रस्ट पाहिजे. बरोबर. आणि खरंच आपला समाजाचा विषय एवढा क्लिष्ट आहे ना, की 10 जण तिथं पोहोचले संघटना करायला माझ्या नावाने. हा, ऍक्च्युअल संघटना शासनाची पाहिजे. बरोबर. आणि त्याचा अध्यक्ष हा पदसिद्ध कलेक्टर असतो. बरोबर. आता ज्याचं शासन आहे ते शासनाचीच माणसं घेतील, काय घेतील. आणि कलेक्टर असेल. मग आता काही जण तिथं नाही, माझी संघटना झाली पाहिजे, माझी झाली पाहिजे. मग स्थानिक लोकांनी घेऊ 3-4 संघटना रजिस्ट्रेशनला गेला. गोंधळ करून टाकला की ते लोकसभेच्या अगोदर तो प्रश्न मिटला नाही, आज तागायत बी मिटलेला नाही. म्हणजे या अशा धोरणामुळे, आपल्या वागण्यामुळं, आपल्या वागण्यामुळे. बरोबर. मग ते 7 करोड बी लॅप्स झाले आणि लोकसभेला ह्याने हरले, म्हणजे तत्कालीन आघाडी सरकार. मग ते हरल्यानंतर विधानसभेला त्यांनी काय म्हणजे गृहीत धरायचं नाही असं आम्हाला वाटलं होतं लिंगायताला. बरोबर. पण 21 मे 2014ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यामध्ये मुंबईमध्ये, त्यांच्या मीटिंगमध्ये पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलले की लोकसभा तर गेली, परंतु विधानसभेच्या अगोदर तुम्ही मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण आणि लिंगायत आरक्षण 4 गोष्टी ह्याचा तुम्ही प्राधान्यानं विचार करा. लोकसभेच्या पुनरावृत्ती जर होऊ द्यायची नसेल रिझल्टची, तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही प्राधान्यानं करा. मग ही हेडिंगला बातम्या पडल्या 4 समाजाची. नाही ते पेपरला. मग पेपरला पडल्यानंतर मला प्रदीप वाले म्हणून आहेत सांगलीचे, त्यांचा फोन आला की म्हणला आपल्याला मीटिंग घ्यावी लागती म्हणले त्याने. मी म्हणलं घेऊ ना. आता शासनकर्त्यांनी जर आपला प्रश्न उचलला आहे तर आपण मागं कसं राहता येईल. मग तुम्ही जाता जाता रुखारे साहेब, कोयटे साहेब पुण्यामध्ये भेटा, मीटिंगची तारीख फिक्स करा म्हणलं.
मग त्या हिशोबानं मला वाटतं 29 मेला आम्ही भिकूबाई मेणकुदळेला एक 30-40 महाराष्ट्रातल्या संघटना बोलवल्या पुण्यामध्ये. आणि मग तिथं लिंगायत संघर्ष समिती म्हणजे कुठल्याही एका संघटनेचं नाव न घेता सगळ्या संघटनाला एकत्र करून लिंगायत संघर्ष समिती तेवढ्या काळानं त्या आंदोलनासाठी स्थापन केली. मग त्याचं निमंत्रक काका कोयटे यांना केलं, अध्यक्ष वगैरे काय केलं नाही, निमंत्रक फक्त केलं. मग त्याच्या माध्यमातून आंदोलन करायचं ठरलं. मग त्याच्यात मी ठामपणे भूमिका मांडली की बाबा तुम्हाला जी मागायचं आहे त्याच्याविषयी तुमच्यापाशी पुरावे काय आहेत, हे पुरावे गोळा करा. सगळीकडून पुरावे पाहिजे. हां, तिथंही असंच चालू झालं. आता नावं घेत नाही मी कुणाचे. त्या मिटिंगमध्ये एक माझे आमदार उभं राहिले. त्यांनी सांगितलं माझे ह्या आंदोलनाला 1 लाख रुपये देणगी आणि अर्धा तास भाषण ठोकले. म्हणजे त्याचा आंदोलनाचा आणि तुमच्या मागण्याचा काही संबंध नाही. पुन्हा एक संस्था चालक उठले, त्याने 50,000 रुपये डिक्लेअर केले आणि त्यांनी अर्धा तास भाषण ठोकले. सगळ्यांनी भाषण ठोकले. म्हणजे ते सगळे भाषण ठोकूच. म्हणजे आंदोलनाला दिशा लागते. आंदोलन करायचं तर स्ट्रॅटर्जी लागते. मग मी राग उठलो, स्टेजवर गेलो, माईक हातात घेतलो. मी म्हणलं आम्ही काय इथं 400 किलोमीटरहून लिलाव बघायला आलो नाहीत. म्हणलं जर आंदोलन करायचं तर आंदोलनावर बोला. तुमच्या मागण्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या ती सगळ्याच्या संमतीनं मागण्याची लिस्ट करा. बरोबर. हां, आणि ह्या मागण्या कोणत्या आधारावर शासनानं आपल्याला द्यावे, त्याचे कागदपत्र कोणाकोणाकडे आहेत त्यांनी ते एकत्र करा, त्याचे ड्राफ्ट बनवा आणि मग आपण आंदोलनाची दिशा ठरवलेली साहजिक आहे. बरोबर. मग ते त्या पद्धतीनं त्या समितीचं गठन झालं आणि 9 जूनला डिक्लेअर केलं. हां, 9 जूनला आम्ही मुंबईला आझाद मैदानावर मोर्चा डिक्लेअर केला. आमचं बॅड लक दुर्दैव की त्याच टायमाला आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे त्या दरम्यान त्यांचं ते ॲक्सिडेंट एक्सपायर. हां, मग ती प्रचाराला बी आम्हाला वेळ मिळाला नाही जास्त, पण एक 5,000 लोक येतील ह्या अपेक्षेनं आम्ही आझाद मैदानला मंडप मारला. 35 ते 40,000 लोक आली पूर्ण आझाद मैदानावर. फक्त मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत. 35,000 टोप्या विकल्या. म्हणजे लोकांमध्ये स्पिरिट फक्त कुणीतरी पुढं व्हायचं एवढंच होतं. हां, लोकांमध्ये ऑलरेडी जागृती. 40,000 लोक आली. म्हणजे बसायला जागा नाही तिथं. आणि ह्याची दखल मग राष्ट्रवादीचे जवळपास म्हणजे उपमुख्यमंत्री सोडले तर अजितदादा, तर सगळे जयंत पाटील असतील, वळसे पाटील असतील, आबा असतील, हे सगळे स्टेजवर. विरोधी पक्ष नेते फडणवीस साहेब असतील किंवा तावडे साहेब असतील, हां, हे सगळे त्या कार्यक्रमाला हजर राहिले. काँग्रेसचे काही आले. मग 3 वाजता आम्हाला निरोप आला तिकडून की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला मिटिंगला बोलवलं. मग गेलो होतो आम्ही. मग आमच्या मागण्या दिलो. आता ती कसं आहे, मागण्या त्यावेळेस 5-6 मागण्या होत्या. मग ते त्यांनी म्हणले तुम्हाला महत्त्वाच्या जी आहेत ती मागण्या फक्त मागा, नाहीतर साध्या मागण्या तर मी आता लगेच मंजूर करतो, तुम्ही जावा म्हणले माघारी. बरोबर आहे का? बरोबर. पण तुमच्या प्रमुख मागण्या तेवढंच निवेदन द्या. मग आम्ही 3च मागण्या ठेवल्या. लिंगायत धर्माला मान्यता देण्यात यावी, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा आणि ज्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार म्हणजे SC ST OBC सगळीच कॅटेगरी लिंगायतामध्ये आहे, त्यांच्या प्रवर्गामध्ये लिंगायतामधल्या पोटजाती लिंगायत नावासह समाविष्ट समाविष्ट करण्यात यावे. ह्या 3च मागण्या ठेवल्या आणि निवेदन दिलं. मग मुख्यमंत्री म्हणले मला फक्त 1 महिन्याचा टाईम द्या, मी ह्याच्यावर मार्क काढतो. मग त्याच्या दरम्यान आता ही सगळे निवेदन लिंगायत नावानं होते. माझ्याबरोबर अखिल म्हणजे महाराष्ट्र विश्व महासभा होते, परंतु मी ही कशामुळं होईना झालंय
ही मी पटवून दिल्यामुळं त्यांचं किंवा सहकार्य होतं. माझे कार्यकर्ते लिंगायत सेवा संघाचे ते सगळे एकमुखानं लिंगायत नावावर संघर्ष समितीचं ठरलं, लिंगायत नावानंच आंदोलन चालवायचं. बरोबर. मग हे सगळं गेल्यानंतर आता सोपल साहेबाच्या मागं लागली मग सिनियर मंडळी, ओके. काही अखिल भारतीय वीरशैव महासभेतली किंवा महाराष्ट्र वीरशैव महासभेतली काही इतर लोक, इकडच्या तिकडच्या. म्हणजे डॉक्टर शाहीर, ते झपके, तिकडं हजारे, हे मोठी मोठी लोक, म्हणजे वयस्कर लोक वयस्कर. आणि गाढा त्यांचा अनुभव राजकारणातला, नाही समाजकारणात. समाजकारणातला. मग ह्याने म्हणले तू मालक आहे का, तू कसं काय एका नावावर करायला लागला, ते दोन्ही नावावर झालं पाहिजे, वीरशैव लिंगायत नावावर ड्राफ्ट झाले पाहिजे सगळे. मग ते सोपल साहेबांनी आम्हाला बोलवून घेतले, म्हणले ही काय भानगड आहे. मग मी सांगितलं काय भानगड आहे ते. मग त्याने एक मीटिंग कॉल केली मुंबईला 1 जुलैला अपेक्षा होती एक 20 लोक येतील, पण 100-125 लोक आली. सगळेच लोक सिरियस. हां, त्यात सिनियर सगळे म्हणजे डॉक्टर अशोक मेनकुदळे, बसवराज मंगरुळे, हे बरीच नवीन लोक आणि हे त्या मीटिंगला आले. मग तिथं जागा पुरली नाही. आम्ही काँग्रेस भवन जे मुख्य कार्यालय त्यावेळेस बसवराज पाटील नागराळकर सचिव होते. मग ते सोपल साहेबाच्या बंगल्यावर जागा नाही पुरल्यावर आम्ही तिथं जाऊन मिटिंग घेतली, ते ऑफिस उघडून. मग तिथं चालू झाले भाषणं. मग अध्यक्षपद सिनियर ह्या नात्यानं डॉक्टर शाहीर यांना त्या मिटिंगचं अध्यक्ष केलं. मग त्या मिटिंगमध्ये सोपल साहेब एका बाजूला बसले, म्हणले मी फक्त ऐकणार, तुम्हाला काय भांडायचंय या रूममध्ये भांडायचं आणि निर्णय करून बाहेर जायचं. बरोबर. हां, मी राजकारणी माणूस आहे, मला दोन्हीही पाहिजेत. म्हणजे आणि माझा ह्याच्यातला अभ्यास नाही, पण ज्याच्यावर समाजाचं भलं होऊ शकतंय, ज्याच्यावर मागण्या मान्य होऊ शकतात, ती घेऊन बाहेर जायचं. खरं. मग बोलले बरेच सिनियर लोक बोलले, 5-7-8 जण बोलल्यानंतर डॉक्टर अशोक मेनकुदळेंची ओळख करून दिली एक जणांना की ह्यांचे सिलेबसला धडे आहेत, बसवण्णांचा पुस्तकं आहेत लिहिलेले आणि ह्यांनी बोलतील म्हणले. मग त्यांनी डॉक्टर मेनकुदळे सर बी वीरशैव लिंगायतवर व्हायला पाहिजे म्हणले. हां, आता त्या मीटिंगमध्ये सगळ्यात ज्युनियर मीच, म्हणजे वयानं. अरे बाबा. हां, सगळे सिनियर लोक. मी लांब समोर बसलेलो होतो. मग ती मला राहवलं नाही. मग मी उठलो. मी म्हणलं मी सगळ्यांची माफी मागतो. काही जण माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, काही आजोबाच्या वयाचे आहेत, सगळ्याची माफी मागतो, पण मी आता बोलणार म्हणलं. कारण बाकीच्यांचं बोललेलं मला काहीच वाटलं नाही, परंतु ही साहित्याचा अभ्यास केलेला सरांनी. हां, साहित्यिक माणूस जर असं म्हणत आहे तर मला बोलणं भाग आहे म्हणलं. मग मी प्रतिप्रश्न केला मेनकुदळे सरांना. सर म्हणलं आपल्या रेकॉर्डला काय नोंद आहे, म्हणजे TCला शासकीय रेकॉर्डला काय नोंद आहे. त्यांनी म्हणले लिंगायत वाणी. लिंगायत वाणी त्यांच्या सर्टिफिकेटवर. हां, तिकडे विदर्भाकडे वाणी आहे कंपल्सरी. मग मी म्हणलं सर ही नोंद कोणी केली. ही नोंद म्हणलं तुमच्या आजोबानं किंवा वडिलानं किंवा आईनं केली. बरोबर. आता तुम्ही ह्यांच्यावरच गैरविश्वास दाखवायलो की म्हणलं जन्मदात्यावर, आणि तुम्ही वीरशैव लिंगायत म्हणालो. त्यांना जर वाटत असतं किंवा तत्कालीन काळामध्ये बी हा शब्द जर असता रूढ, तर त्यांनी वीरशैव लिंगायत नोंदवलं असतं ना तुमच्या रेकॉर्डला. बरोबर. हां, किंवा नुसतं वीरशैव नोंदवलं असतं. बरोबर. मग का तत्कालीन काळात नसताना तुमचा आग्रह कशासाठी आहे. विनाकारण हट्ट केला. मग आता मी परत प्रश्न सगळ्याला केला की म्हणलं आता आपल्यामध्ये समजा आपण 100 जण आहेत, किती जणांच्या रेकॉर्डला वीरशैव आहे त्यानं हातवरी करा. कुणाचंच नाही, एकही हातवरी नाही. मग मी म्हणलं आपण आंदोलन करायलो कोणासाठी. जर वीरशैव लिंगायत नावानं महाराष्ट्र शासनानं ओबीसीचं आरक्षण दिलं किंवा धर्ममान्यता दिली आणि मायनॉरिटी दिली, तर भारतामधल्या 7 कोटी लिंगायतामध्ये एकही बेनिफिशरी जर नसेल तर त्याचा लाभार्थी कोण.
कोणीच नाही तसे. कोण लाभ घेणार त्याचं? म्हणलं ही षडयंत्र आहे, हे षडयंत्र आहे, हे ओळखायला हे पाहिजे. ओळखून घ्या. म्हणलं तर एक उदाहरण दिलो मी. अखंड आंध्र असताना संगारेड्डीचे खासदार आपले शेटकर, त्यांच्या माध्यमातून आपल्यातल्या वैदिक व्यवस्थेनं हा वीरशैव लिंगायतला ओबीसीच्या कॅटेगरीमध्ये टाकले. ओके ओके. अख्ख्या आंध्रामध्ये वीरशैव लिंगायत नोंदच नाही कुणाची. बरं, तुमच्या आज रेकॉर्डला काय आहे त्याच्यावर तुम्हाला आरक्षण मिळत नाही. तुमच्या पूर्वजाच्या 60-70 वर्षापूर्वीच्या जी नोंद आहे त्याच्यावर तुम्हाला मिळतंय. तुम्ही आज समजा मी लिंगायतवाणी आहे, मी लिंगायत ढोर लिहिलो, मला एससी थोडंच आज मी लिहिलो म्हणून मला मिळणार. कोणी काही करेल. हा, तसं मिळत नाही. तर ती 60-70 वर्षापूर्वी जी आपल्या पूर्वजाची नोंद आहे त्याच्यावरच मिळणार ते आरक्षण. हा. मग ते मी म्हणलं तिथं लोक अडचणीत आणली म्हणलं ते वीरशैव लिंगायत करून. मग तुम्ही अडचणी निर्माण करण्यासाठी करायला का लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी? सगळीकडे जाणीवपूर्वक. आणि मी थोडं कठोर बोललो. तुमच्या खुर्च्या दारात तयार आहेत म्हणलं, 5-10 वर्षात तुमच्या खुर्च्याला काम आहे म्हणलं. माझं बी शिक्षण वगैरे मी मिडल एज मधला आहे, पण आमच्या मुलांचं भविष्य आहे ना म्हणलं. त्यांचं का म्हणजे त्यांना का त्रास द्यायला हो तुम्ही, जी होणारच नाही, ज्याचा लाभार्थी नाही. मी एवढं बोलायलो तीच सोपल साहेब उठले, बस म्हणले ही पोरग म्हणलं ती फायनल. त्यांना पटला विषय. हा, ही पोरग म्हणलं ती फायनल. आणि कमिटीमध्ये त्यानं राहील, डॉक्टर शाहीर राहतील आणि कोयटे राहतील. फायनल लिंगायत नावावर आंदोलन होईल. कुणाचं काय ऑब्जेक्शन? सगळे हो म्हणले. पुन्हा विषय क्लोज झाला. म्हणजे एक मान्यता घेऊन लिंगायत नावावर मग पुन्हा विरोध झाला नाही. मग त्याच्यानंतर आता 1 महिन्याचा टाइम दिला आम्हाला मुख्यमंत्र्यांनी. 1 महिना संपला. त्याच्या दरम्यान कराडच्या आपल्या लिंगायत बांधवांनी दरम्यान त्यांची भेट पण घेतली, परंतु ते हो करतो. मग त्याच्यानंतर आम्ही जवळपास प्रत्येक कलेक्टर ऑफिसला एक मोर्चा आयोजित केला. म्हणजे मला वाटतं जुलै 15 वगैरे असं काहीतरी. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याचा लाखो मेल पाठवून मेल जाम केला. हां, ईमेल पाठवला त्यांना. मग तरी काय म्हणजे शासनाकडून रिस्पॉन्स येत नाही म्हणल्यावर आम्ही पुण्यामध्ये विश्वेश्वर बँकेमध्ये एक व्यापक ही संघर्ष समितीची बैठक घेतलो पुढच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने. त्या बैठकीला आदरणीय आपले कर्नाटकाचे केलीचे ते पण होते. मग तिथं निर्णय झाला की 9 ऑगस्टला आपल्याला उपोषणाला बसायचं. मग त्याच्या अगोदर माझे जे लिंगायत सेवा संघामधले माझे जे मेन खांब आहेत त्याच्यामध्ये किरण कोरे किंवा श्रीनिवास बडोरे, किशोर राजमाने, त्यावेळेस हिरण्णा पावले, राजेश विभूते सर भाषण करायचे. हां, त्यावेळेस मग आमची अजून बरेच आहेत, मी सगळे जे नावं घेऊ. परंतु आमची एक मीटिंग झाली. मग तत्कालीन काळामध्ये मराठा समाजानं सगळ्या संघटना एकत्र करून छत्रपती शाहूंना बाहेर काढलं होतं. एकमुखी नेतृत्व. म्हणजे प्रवीणदादा गायकवाडांचं खूप मोठं योगदान आहे की शाहू महाराजांना बाहेर काढलं. ओके. संभाजीराजे. हां. मग एक नेतृत्व आणि त्याच्यामुळं संघटना सगळ्या एकवटल्या, एक ठिकाणी आल्या. मग आम्ही विचार केलो की आपल्याला लिंगायताचं असं कुठलं नेतृत्व बाहेर काढता येईल ज्याच्यावर सगळ्या संघटनांचं एकमत होईल आणि समाज त्याच्या मागे उभा राहील. मग ह्या हिशोबानं किरण कोरे आणि श्रीनिवास बडोरे कमीत कमी 10 वेळेस आदरणीय मुरगप्पा खुमसे जे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत ते स्वातंत्र्य सैनिक आणि खरे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे पोलीस स्टेशन वगैरे जाळलेले केलेले ओरिजिनल आणि विचारधारेनं पक्के कम्युनिस्ट. म्हणजे त्यांच्या मुलाचा धर्म सुद्धा त्यांनी भारतीय लिहिलेला आहे रेकॉर्डला. वैचारिक विचार. हां. मग अशा माणसालाही एका विशिष्ट समाजाचं काम करण्यासाठी
तयार करण्यामध्ये खरं श्रेय त्या दोघांचं आहे, रवीचं वगैरे. किरण कोरे आणि श्रीनिवास बडोरे. ह्यांनी दररोज जायचं, आप्पाला जवळ पाहणत बसायचं आणि त्यांना तयार केलं. वय 90 ओलांडलेलं आप्पांनी त्यावेळेस. आणि एक नेतृत्व मिळालं आम्हाला. मग मी त्या मीटिंगमध्ये मी डिक्लेअर केलो की आमरण उपोषण आदरणीय मुरगप्पा खुमसे यांच्या नेतृत्वाखाली होईल. मग सगळे विचार करायला लागले, ह्या वयात त्यांनी कसं बसायचं, आपण कसं त्यांना त्रास द्यायचा. बरोबर. तारीख आम्ही ठरवली होती 9 ऑगस्ट क्रांती दिन, ऑगस्ट क्रांती दिन. ऑगस्ट क्रांती दिनापासून 15 ऑगस्ट किती, 7 दिवसावर. बरोबर. हां, मग ह्या 7 दिवसामध्ये उपोषण आपलं त्यांनी आपली दखल घ्यावी शासनानं. दखल घ्या. ह्याच्याकरता मुरगप्पा खुमसे हे खूप मोठं नाव होतं. म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रपतीच्या हस्ते व ज्यांचा सत्कार झाला स्वातंत्र्य सैनिक म्हणून, बरोबर. त्या व्यक्तीला जर उपोषणाला स्वातंत्र्य दिनी बसलेलं दिसलं तर शासन आपली 100% दखल घ्यावी लागणार. बरोबर. आणि तेवढा कणखर माणूस, आंदोलनातला माणूस. मग त्यांचं पत्रक आम्ही रिलीज करून टाकलं. ते पत्रक सोशल मीडियावरून पवारसाहेबांकडे पोचलं. पवारसाहेबांनी आमच्या बंधूला फोन केला, अरे संजू म्हणले ह्यांना ह्या वयात कशाला बाहेर काढला. कारण त्यांनी ओळखत असतील, त्यांनी एकमेकांसोबत आंदोलनं केलेली. यशवंतराव चव्हाण, पवारसाहेब, मुरगप्पा खुमसे ही एकत्र आंदोलन केलेली त्यांनी त्यावेळेस. बरोबर. कार्यात शेतकऱ्याचे आंदोलन, हे जे आंदोलन, पवारसाहेब त्यांना पक्क ओळखीत होते. म्हणले हे गरज नव्हती ह्यांना बाहेर काढायची. ते पण ते आम्ही ते बराबर केलं. मग उपोषण चालू झालं 9 ऑगस्ट. 27-28 जणांनी आम्ही उपोषण चालू केलं. त्याच्यात म्हणजे 32-34 वर्षाची शुगर असलेले काका कोयटे, सरलाताई पाटील, माझे आमदार मनोहर पटवारी, सुनील रुकारी, अशी सगळी सिनियर मंडळी उपोषणाला बसले. हां, उपोषणाला 27-28 जणांमध्ये मोठी अजून इतर बरीच नाव आहेत. तर मग त्याच्यामध्ये मी पण होतो. मग रात्री आम्ही रूममध्ये झोपल्यानंतर आप्पा पाहतं 4ला उठायचे, थंड पाण्यानं आंघोळ करायचे. आता ऑगस्टमध्ये तेवढी थंडी नसती, परंतु थंड पाण्यानं आंघोळ करणार आणि 1 तास व्यायाम करणार. त्या वयात ती बी एका हातावर डिप्स काढायचे त्याने. म्हणजे आपले तर काय अवस्था होईल त्या वयापर्यंत, परंतु मनानं असा खंबीर माणूस. जे नेतृत्व मिळालं आपल्याला 2014चं आंदोलन यशस्वी होण्याचं खरं श्रेय हे आप्पांचं, खुमसे आप्पाचं. मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 1 दिवस. हां, मग सकाळी आम्ही उपोषण करते गांधीजीच्या पुतळ्याला हार घालून उपोषण स्थळी जाऊन बसलो. रॅली काढून पुतळा हायवेवर होता, आम्ही गावात बसलो होतो. मग बसल्यानंतर SP साहेब आले तिथले, लोकल. हां, त्यांनी म्हणले मुख्यमंत्री साहेब आले तर आणि त्यांनी तुम्हाला चर्चेला बोलवलं आहे. मग आम्ही त्यावेळेस आम्ही म्हणलं, त्यांनी 1 महिन्याचा टाईम दिला होता, त्यांनी काहीच केलं नाही. आता त्यांनी यायचं आमच्याकडं, आम्ही नाही जाणार. मग हे 3 वाजेपर्यंत व्हिजिटर, स्थानिक पब्लिक खूप म्हणजे सहकार्य भेटलं. हां, 2-4 हजार लोक कायम असायचे उपोषणसाठी. मग 4 वाजता परत SP साहेब आले. म्हणले शासनाचा प्रोटोकॉल असतो, मुख्यमंत्र्यांना उपोषणस्थळी, आंदोलनस्थळी जाता येत नाही. तर आमची रिक्वेस्ट आहे, त्यांनी बी रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही येऊन शासकीय विश्रामगृहामध्ये भेटा. मग आम्ही स्टेजवर आमची मीटिंग बसली. मग आम्ही ठरलं. मग तिथं सरलाताई पाटील म्हणल्या, सगळ्यांनी बोलायचं नाही, जी बोलल ती विजू बोलल म्हणल्या. सगळ्यांनी फक्त हाजरी तिथं द्यायची आणि ती बी 5-6 जण जाऊ, परंतु सगळे निघाले बरेच. मग संध्याकाळी 7-8 वाजता मुख्यमंत्री साहेब आणि आमचे पालकमंत्री त्यावेळेसचे बंटी पाटील हे 2 जण आले.
मीटिंगला. हां, सांगा म्हणले कोण बोलणार आहे तुमच्यापैकी. मग मला उठवले. मग सांगा म्हणले शासनाला अधिकार आहे का आरक्षण देण्याचा. मी म्हणलं नाही. मग काय आहे प्रक्रिया. म्हणलं एक तर आयोग बसवावा लागतो, नाहीतर कमिटी बसवावी लागते. आयोग बसवायला वेळ नाही, इलेक्शन तोंडावर आहे. तुम्ही कमिटी स्थापन करा, कमिटीकडून अहवाल मागवा आणि आचारसंहितेच्या अगोदर डिक्लेअर करा. बरोबर आहे म्हणले. मग त्याने म्हणले सांगा तुम्हाला कोण अध्यक्ष पाहिजे. मग ते अध्यक्ष कोण पाहिजे म्हणल्यावर एक जण आमच्यापैकी बोलला. त्यांना ते नाव पटलं नाही. त्याने पेन काढला, गेले निघून बघू म्हणून. अरे बापरे. हा म्हणजे मीटिंग चालू असलेली बंद पडली. हा निघून गेले त्याने. मग त्याच्यानंतर दुसरा दिवस गेला. विरोधी पक्षाचे सत्ताधारी सगळेच येत होते. तावडे वगैरे. हां, चौथ्या दिवशी 13 तारखेला 12 तारखेला बहुतेक 12 तारखेला का 11 तारखेला आबा येऊन बसले. आर पाटील. आता गृहमंत्री ते नाही राज्याचे. आणि एक स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसणं. बरोबर. ते पवार साहेबांनी दिली असेल त्यांच्यावर जिम्मेदारी, तुम्ही जावा उठवा त्यांना. मग आबा जवळपास 4-5 तास होते की तुम्ही फक्त उठा, बाकीच्याला बसू द्या. टेस्टिंग. हा आप्पाच्या माग तुम्ही उठा. मी संध्याकाळी मी मुख्यमंत्र्याशी लगेच फोन लावून देतो तुम्हाला, त्यांना बोला आणि संध्याकाळीपर्यंत आम्ही काही ना काही निर्णय घेऊ. त्यांनी फोन बी लावून दिला. त्या दिवशी मुख्यमंत्री लातूरमध्ये काहीतरी होते, उद्घाटन करत होते. आणि त्यांनी म्हणले मी 7 वाजता पुण्यात उतरणार आहे आणि पुण्यात प्रेस घेऊन मी निर्णय घेतो. आप्पा म्हणले 7 वाजेपर्यंत मी काय मरत नाही. मी 8 वाजता उपोषण सोडतो म्हणले, तुमची प्रेस अगोदर होऊ द्या. म्हणजे कडक उपोषण बरं आप्पाचं. तुम्हाला लबाड नाही बोलत. एक 5-6 जण आमचे ॲडमिट झालते, पण आप्पा एकदम ठणठणीत. पाणी ठेवलं होतं, पाणी तर प्या म्हणून. पाणी नाही, नारळ पाणी नाही, काही नाही. म्हणजे ओरिजिनल कार्यकर्ता तो. आणि त्या दिवशी काय ह्यांचा निर्णय झाला नाही. पुण्यात पण झाला नाही. मग 12 तारखेला मला फोन आला सोपल साहेबाचा. मला म्हणले तू मुंबईला निघ म्हणले, उद्या कॅबिनेट आहे आणि त्या कॅबिनेटमध्ये आपल्याला निर्णय होईल आपला काही ना काही. तर काय माहिती लागली मला तर तू मला हवा आहेस. मी म्हणलं मी उपोषणाला बसलो इथं. ज्याच्यासाठी बसलास तीच काम आहे ना म्हणले. तू रस्त्यात खाऊ नको काही, उपोषण करत ये. बरोबर. हा. मग मी गेलो, थांबलो सह्याद्रीला थांबलो मी. मग त्या दिवशी कमिटी स्थापन झाली आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली. आदरणीय मधुकर अण्णा चव्हाण या द्विसदस्यीय कमिटी स्थापन झाली. मग इकडं उपोषण त्या दिवशी सोडलं. मग कमिटी झाल्यामुळे हां. मग सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोपल साहेब आम्ही सगळे कराडला मिरवणुकी वगैरे काढल्या तिथं स्थानिक लोकांनी. हां, स्थानिक लोकांनी. मग मला वाटतं त्याच्यानंतर 1-2 मीटिंग आमच्या मुंबईत झाल्या. मग 25 आणि 26 ऑगस्ट 25 ऑगस्टला राज्य मागासवर्ग आयोगाबरोबर बैठक होती आणि 26 ऑगस्टला मायनॉरिटी कमिशन बरोबर. यात कमिटीला आपण बनवलेले ड्राफ्ट आपण सबमिट केले. कसं विचित्र आहे बघा. राज्य मागासवर्ग आयोगानं जे अहवाल आणलाय त्याच्यामध्ये लिंगायत हा धर्म असल्यामुळे लिंगायत नावाला आरक्षण देता येत नाही. सरकारच म्हणतंय. माझ्याकडे आहे तो त्यांचा अहवाल मी झेरॉक्स करून घेतलाय. आणि मायनॉरिटी कमिशन काय म्हणतंय, लिंगायत ही हिंदू धर्मातली पोटजात असल्यामुळं
त्याला धर्माचा दर्जा देता येत नाही. अरे म्हणजे शासनाचेच अहवाल 2 डिपार्टमेंटचे वेगळे. बरोबर. आणि त्याला कारण त्यांनी काय दिलं की 2013 मध्ये हे ऑलरेडी तुमचं रिजेक्ट केलंय केंद्र शासनानं. मग मी मायनॉरिटी कमिशनला काय म्हणलं, रिजेक्ट केलेलं हे वीरशैव लिंगायत आहे. बरोबर. हां. आमची डिमांड लिंगायत आहे. बरोबर. वीरशैव लिंगायत रिजेक्ट झाले, त्याचा आमचा संबंध नाही. बरोबर. आमचा लिंगायतशी संबंध आहे. आम्ही लिंगायतची मागणी केली आहे. मग त्यांनी ती ॲक्सेप्ट केली. मायनॉरिटी. हां. मनियार म्हणून काहीतरी सचिव होते, त्यांनी माझ्या अहवालाच्या 20-25 कॉप्या लगेच झेरॉक्स करून घेतल्या आपल्या ड्राफ्टच्या. त्यांनी संबंधित ह्याला पाठवायला. मग त्याच्या दरम्यान आता आपल्यातला एक पंचाचार्य परत. त्यानं 2 कार्यकर्ता पाठवला त्या मीटिंगमध्ये. आणि सोपल साहेबाला फोन लावून दिला, साहेब ही आप्पा म्हणजे महाराज बोलणार आहेत. त्यांनी म्हणले ती बाजूला ठेव फोन, मीटिंग चालू आहे तोपर्यंत कोणाचा फोन नाही. मग ती दिला अण्णाकडं. मधुरकर अण्णाला नाही म्हणता येईना ना. प्रेशर. हां. अण्णांनी बोलले तिकडून मागणी, वीरशैव लिंगायत शब्द प्रत्येक जातीबरोबर जोडा ओबीसीच्या आरक्षणामध्ये. परत 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 तीच. ह्या लोकांनी सत्यानाश केला 7 कोटी लिंगायताचा. ह्यांच्या रेकॉर्डला बी वीरशैव नाही. ह्यांच्या रेकॉर्डला माळा जंगम, बुडगा जंगम, बेला जंगम, ह्या लिंगायत जंगम. आणि ह्यांनी आपल्याला म्हणणार तू वीरशैव आहेस. सगळं उलट सुलट. सगळा उलटा धंदा आहे. आणि समाज हा भक्तिभावमय असल्यामुळं त्यांना रिस्पेक्ट. रिस्पेक्ट देतो. सोपल साहेब चिडून म्हणले, अण्णा तुमचा मी ही सगळं आंदोलन झाल्यावर वीरशैव रत्न म्हणून सत्कार करतो. आता त्या गोष्टी इथं बोलायच्या नाहीत. एकदा निर्णय झालेला आहे. बरोबर. लिंगायत नावाशिवाय काही होणार नाही. बरोबर. हां. मग आम्ही जी प्रस्ताव पाठवले त्याच्यापैकी 9 जाती ओबीसीमध्ये, 3 जाती SBCमध्ये आणि पूर्वीच्या 2 होत्या लिंगायत माळी आणि लिंगायत तेडी. अशा आपल्या 14 पोट जाती जवळपास आज लिंगायत नावासह तक्त्यामध्ये आल्या. आणि मंत्रिमंडळाची बैठक मला वाटतं 27 तारखेला झाली, 29 ऑगस्टला काहीतरी. आणि मग त्याच्यामध्ये इतिवृत्त जे आहे त्याच्यामध्ये सरळ लिंगायत धर्माची शिफारस आणि लिंगायत धर्माला मान्यता मायनॉरिटी स्टेटस देण्याची शिफारस ही मायनॉरिटी कमिशनकडे अभ्यासाकरता पाठवण्यात येत आहे. स्टेटकडून सरकार केंद्राला पाठवण्यात आलं. केंद्राला नाही, राज्यातल्या मायनॉरिटी कमिशनला. ओके. कमिटीकडून कमिशनकडे. कारण त्याचा अभ्यास गट अगोदर व्हावा लागेल ना. ओके. म्हणजे कमिटीकडून जो अहवाल होता, कमिटीचा अहवाल शासनानं स्वीकारला आणि तो हस्तांतरित केला मायनॉरिटी कमिशन डिपार्टमेंटला. आणि राज्य मागासवर्ग आयोगानं तो जो आमचा ड्राफ्ट आहे त्या व्यक्तीचं खरं श्रेय आहे की 8 दिवसामध्ये त्यांनी आमचा अहवाल पूर्ण करून शासनाला दिला. सदानंद पाटील राज्य मागासवर्ग आयोगामध्ये अधिकारी होते. त्या व्यक्तीचं खूप मोठं सहकार्य आहे लिंगायत समाजाला की त्यांनी 8 दिवसामध्ये सगळं जे काय रेकॉर्ड पुरावे सगळे अहवाल तयार करून रात्रंदिवस काम केलं. ते आदरणीय पटवारी साहेबांचे विद्यार्थी आणि विद्यार्थी असनात का, परंतु त्यांनी म्हणजे मराठा लिंगायत हा जातीभेद केला नाही. सिरियसली काम केलं आणि त्यांनी तो अहवाल 8 दिवसामध्ये शासनाला सबमिट केला. आणि मग मला वाटतं 4 सप्टेंबरला शासनाचा GR निघाला की धर्माची आणि मायनॉरिटीची शिफारस मायनॉरिटी कमिशनला आणि ह्या सगळ्या पोटजाती लिंगायत नावासह आरक्षणाच्या लिस्टमध्ये. निव्वळ 60 ते 65 दिवसामधलं हे आंदोलन आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी म्हणजे इतर समाजाच्या आयोग स्थापन होऊन 20-20 वर्ष झालेत तरी काही हालचाल होत हालचाल नाही. परंतु लिंगायताचं एवढ्या स्पीडमध्ये होण्याचं कारण फक्त आणि फक्त स्ट्रॅटर्जी. आंदोलन टोटल स्ट्रॅटर्जीवर झालं. हे मुरगप्पा खुमसेचं पूर्ण क्रेडिट आहे. सर, आपण एवढा वेळ दिला आम्हाला आणि सरकारने
तुमच्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाच्या पिरियडमध्ये कसं दखल घेतलेली आणि काय काय घडामोडी घडल्या ते एकदम सुंदर प्रकारे आपण लिंगायत जागरकडून आपले मनापूर्वक लिंगायत जागर आणि लिंगायत जागरचे सगळे प्रेक्षक वर्ग यांचे आभार